हाय यू गाईज. सो दिस टाइम मला होकोचं आमची आईस्क्रीम मिळालं. लास्ट इयर खूप ट्रेंडिंग होतं आणि मला ते सापडलं नाही. झेप्टो किंवा ब्लिंकिटवर कायम आउट ऑफ स्टॉक होतं. सो दिस टाइम आय गॉट दिस फ्रॉम ब्लिंकिट. नो, आय थिंक आय गॉट दिस फ्रॉम झेप्टो. अँड ऑल्सो आय गॉट होकोचं बन मस्का आईस्क्रीम फ्रॉम झेप्टो ॲज वेल. सो लेट्स ट्राय बोथ ऑफ देम. फर्स्ट लेट्स ट्राय द आमची आईस्क्रीम. लेट्स गो. This is how it looks and packaging is quite good. मी खूप एक्सायटेड होती हे ट्राय करण्यासाठी. हाऊ क्यूट इज दिस पॅकेजिंग. हे लिटरली आंब्यासारखं वाटतंय. ही इतकी क्यूट आणि छान मँगोची शेड आहे. अँड हिअर देयर इज दिस ऑरेंज पार्ट. दिसायला तर खूप छान आहे आणि मला असं वाटतं छान असेल. लेट्स ट्राय इट आउट. छान आहे, फ्रेश वाटतंय. बट मला असं वाटलेलं थोडंसं नॅचरलचं मँगो आईस्क्रीम कसं आहे तशी टेस्ट लागेल. बट अनफॉर्च्युनेटली तशी टेस्ट नाही आहे. दिस इज जस्ट टेस्टिंग लाईक मँगो बाईट. थोडं सिंथेटिक फ्लेवर आहे, आर्टिफिशियल फ्लेवर्स आहेत. सो नॉट दॅट ग्रेट. बट इफ यू वॉन्ट टू जस्ट ट्राय वन्स बिकॉज ऑफ द शेप अँड द uniqueness, you can try that out. Price is somewhere around 180 to 200, and for that I don't think this is good. Naturals mango ice cream is very nice. ह्याच्यापेक्षा आय थिंक थोडंसं कमी स्वस्त पण असेल. सो या, आता आपण ट्राय करूयात होकोचा बर्मस्का आईस्क्रीम. हे बाहेरून आय गेस ब्रेड आहे आणि आतून जस्ट व्हॅनिला आईस्क्रीम आहे. दिस इज नथिंग लाईक बन मस्का. बट सिम्पलेस्ट वे, तुम्हाला ब्रेडमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा स्लॅब टाकला आणि फ्रीज केलं तर कसं लागेल हे तसं लागतंय. अदर देन मँगो आय लाईक दिस. मँगोला मी आउट ऑफ 10 आय गिव्ह 5.5. कोणी सँडविच आईस्क्रीम बोललं तर ह्याला मी देईन 8 आउट ऑफ 10. बट देन अगेन हे सॉफ्ट होऊन जातं कारण दिस इज ब्रेड आणि हा आईस्क्रीममुळे थोडंसं मशी अँड सॉगी होतो. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.